आणि आता 100 गावं 100 बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात पुण्याच्या बातमीनं। पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केलेली आहे। अजितदादा हे तर जनतेच्या मनातील सीएम असा आशयाचा मजकूर असलेले बॅनर लावण्यात आलेले आहेत। शुक्रवारी एका कार्यक्रमात अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि त्यानंतर लगेचच हे बॅनर लावण्यात आलेले आहेत। रत्नागिरीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा 6 मेला होणार आहे। प्रमोद महाजन क्रीडा संकुलात ही सभा होणार आहे। सभेच्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आहे। बीडमधील प्रतिष्ठित समजली जाणारी परळी बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी फोडलेला आहे। ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ दर्शन घेऊन प्रचाराला त्यांनी सुरुवात केली। भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये बाजार समिती निवडणुकीमध्ये चुरस पाहायला मिळते। शिवसेनेने पुन्हा एकदा ठाकरे गटाला धक्का दिलाय। नंदनवन येथे पुणे जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। राज्यात नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर राज्य शासन आणि केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना मदत दिली जाते। मात्र विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांची शेती अमरावतीतील कुर्हा या गावी आहे आणि त्यामुळे त्यांना शासनाकडून शेतीचं नुकसान झाल्यानंतर नैसर्गिक आपत्ती अनुदान मिळत होतं। मात्र ते अनुदान मला देऊ नये अशा प्रकारचं पत्र आमदार श्रीकांत भारतीय यांनी अमरावती जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना दिलंय। बीडमधील शेकडो गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या माजलगाव धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। धरणावरील तांत्रिक स्टाफ आणि कर्मचाऱ्यांची अनेक पदं रिक्त आहेत। त्यामुळे तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना अभियंत्यांची कामं करण्याची वेळ आलेली आहे। खासदार संजय राऊत हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत। संजय राऊत जळगावात दाखल होताच कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात संजय राऊत यांचं स्वागत केलं। रविवारी उद्धव ठाकरे यांची पाचोरा येथे जाहीर सभा होणार आहे आणि या सभेच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे जळगावात दाखल झाले। उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वीच जळगावात राजकीय वातावरण तापलं। ठाकरे गटाचे नेते संजय राऊत जळगावमध्ये आल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। त्यामुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। संजय राऊतांना कंटाळून सगळेच पक्ष सोडतील अशी टीका शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केलेली आहे। राऊतांनी शिवसेनेची वाट लावली, आता महाविकास आघाडीची पण वाट लावणार असल्याचं ते म्हटलेले आहे। ठाण्यातील इंदिरानगर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या रोजा इफ्तार पार्टीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते। यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या। रमजान ईद निमित्त भुसावळ शहरात बाजारपेठ सजल्याचं पाहायला मिळालं। तर शेवया, कपडे, दागिने खरेदीसाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती। रात्री 3 वाजेपर्यंत शहरातील दुकानं खुली असल्याचं पाहायला मिळालं। रमजान ईद आणि अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज झालेलं आहे। ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले असून ड्रोनच्या माध्यमातून शहरावर करडी नजर ठेवली जाणार आहे। विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या वावड्या असल्याचं मत भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलंय। महाविकास आघाडीचे नेते मात्र अजित पवारांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप देखील त्यांनी केला। दौंड शहरात बेशिस्त वाहन चालकांवर पोलिसांनी कारवाई केली। पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी रस्त्यावर उतरून कारवाईचा धडाका सुरू केला। यावेळी नियम मोडणाऱ्यांकडून दंड देखील वसूल करण्यात आला। सोशल मीडियाद्वारे ऑनलाईन गंडा घालणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली आहे। या आरोपींनी 4 लाखांहून अधिक किमतीची फसवणूक केली असून 4ही आरोपींना चुनाभट्टी पोलिसांनी बेड्या ठोकल्या। मुंबईतील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलेला आहे। यावेळी भोजपुरी अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे। आरे कॉलनी परिसरातील रॉयल पाम हॉटेलवर पोलिसांनी धाड टाकली आणि यावेळी 3 मॉडेलची सुटका करण्यात आली। रविवारी रेल्वेच्या 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि महामुंबई मेट्रो संचलन मंडळानं दहिसर ते गुंदवली मेट्रो 7 मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बेस्टच्या मदतीनं मोठा दिलासा दिलेला आहे। बेस्टनं नुकतीच गुंदवली मेट्रो स्थानक ते वांद्रे कुर्ला संकुल अशी प्रीमियम वातानुकूलित बस सेवा सुरू केली आहे। या सेवेमुळे अंधेरीवरून वांद्रे कुर्ला संकुलात जाणं येणं मेट्रो प्रवाशांसाठी सोयीचं झालंय। पुण्यामध्ये उन्हाच्या वाढत्या चटक्यामुळे अंगणवाडीतील मुलांना लवकर घरी सोडण्याचा आदेश जिल्हा परिषदेने दिलेला आहे। जिल्ह्यातील अंगणवाडीतील मुलांना दुपारी 12:30 ऐवजी 11:30 वाजता पालकांकडे सुपूर्द करण्याबाबत सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्या। वाढत्या उन्हाबरोबर पाण्याची मागणी देखील वाढलेली आहे आणि त्यामुळे पिंपरी महापालिकेने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली असून पिण्याच्या पाण्याचा अपव्यय केल्यास नळजोड तोडण्याचा इशारा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलाय।
ठाणे परिवहन उपक्रमाच्या ताफ्यातील एसी बसगाड्यांचे तिकीट दर कमी करण्यासंबंधी प्रस्ताव देण्यात आला होता। परिवहन समितीने दिलेल्या प्रस्तावाला प्रादेशिक परिवहन विभागाने मंजुरी दिली आहे। त्यामुळे आजपासून वातानुकूलित बसचे तिकीट दर निम्मे होणार असल्याने त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेली अक्षय तृतीयेनिमित्त होणारी सोने खरेदी लक्षात घेता सुवर्ण बाजारही हा मुहूर्त साधण्याच्या तयारीत आहे। मंदीच्या सावठाखाली असलेला सुवर्ण बाजार देखील आता सज्ज झालाय। अक्षय तृतीयेचा हा मुहूर्त साधण्यासाठी सराफ बाजारात अलंकाराच्या आकर्षक आणि वैविध्यपूर्ण शृंखलांनी दुकाने सजलेली आहेत। जळगावात 121 इलेक्ट्रिक बस गाड्यांना शासनाने मान्यता दिलेली आहे। ते लवकरच जिल्ह्यातील प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहेत। जळगावसह पाचोरा, चोपडा आणि मुक्ताईनगर इथे चार्जिंग केंद्र उभारण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा महामेळावा संपन्न झालाय। यावेळी सर्वच्या सर्व जागा महाविकास आघाडी पॅनेलच्या निवडून आणायच्या असा निर्धार राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केलाय। तसंच मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। जळगावच्या जामनेरमधील पाळधी शिवारात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला। पावसामुळे गहू, हरभरा आणि मक्यासह काढणीला आलेलं पीक जमीनदोस्त झालं। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले। दरम्यान तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होतीये। बुलढाणा तालुक्यातील धाड येथे कार आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला। ही घटना छत्रपती संभाजीनगर रोडवर घडली असून या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला। राज्यात गेल्या 24 तासात 993 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 5 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, तर 5970 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत। कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी 8 राज्यांना पत्र लिहिलंय। वसई विरार महानगरपालिका जिममध्ये पाण्यासाठी महिलांना मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागतंय आणि या विरोधात महिलांनी प्रशासनाला जागा करण्यासाठी पाण्यासाठी हंडा मोर्चा काढला। 15 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास पालिका अधिकाऱ्यांना कार्यालयात डांबून ठेवून पालिकेचं पाणी कनेक्शन तोडण्याचा इशारा देखील देण्यात आलाय। अंबरनाथमधील आयडीबीआय बँकेची 63 लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। गृहकर्ज घेण्याच्या नावाखाली बनावट कागदपत्र सादर करून 7 ते 8 जणांच्या टोळीनं 63 लाखांची बँकेची फसवणूक केली। मात्र पोलिसांनी 40 दिवसात या 7 जणांना अटक केली आहे। बोरिवली पोलिसांच्या एटीसी युनिटनं 1,20,000 किमतीच्या चरससह एका आरोपीला रंगेहात अटक केलेली आहे। आरोपींकडून 60 ग्रॅम चरस जप्त करण्यात आले असून तो कांदिवलीचा रहिवासी आहे। तो मनालीहून चरस आणून आसपासच्या भागात विकायचा आणि याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। डोंबिवलीमध्ये उघड्या गटारात पडून एक व्यक्ती जखमी झाल्याची घटना घडली आहे। ठाकुर्लीच्या समांतर रस्त्यावर असलेल्या फुटपाथवरील चेंबरला गेल्या अनेक दिवसांपासून झाकण नसल्याने चालताना सुंदरम अय्यर हे गटारामध्ये जाऊन पडले। या दुर्घटनेमध्ये त्यांच्या पायाला गंभीर जखम झाली असून त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। ठाणे शहरात अग्निशमन दलाची 618 पदं रिक्त असून सुमारे 25 लाख लोकांची सुरक्षा केवळ 164 फायरमॅनच्या खांद्यावर आहे। 5 मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीनंतर आता महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। महानगरपालिका प्रशासन लवकरच भरती करण्यात येणार असल्याचा दावा करते। जळगाव खानदेशात केळीच्या दरात मोठी घसरण झालेली आहे। केळीची प्रति क्विंटल 900 ते 1000 रुपयांना विक्री होत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाहीये आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले। काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढले त्यावेळी राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्या, मात्र अजित पवारांना मुख्यमंत्री होता आलं नाही असा टोला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी लगावलाय। ते जालन्यामध्ये पत्रकारांशी बोलत होते। या राजकारणातल्या घटना आहेत। भविष्यात कधी त्यांना 10-20 वर्षात बहुमत जर मिळालं तर अजित पवार मुख्यमंत्री होतील असं देखील दानवे यांनी म्हटलं। सोलापुरात पाणी प्रश्न तीव्र झालाय। महापालिकेविरोधात प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला। सोलापूरकरांना 6 दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जातो, त्यात गढूळ पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला। मनमाडमध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने दिलेल्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झालाय। मनमाड ते चांदवड मार्गावर ही घटना घडली। या अपघातात दुचाकीवरील एका चिमुरडीसह 3 जण गंभीर जखमी झालेत। त्यांना नमाडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। मावळ बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। दरम्यान भाजपच्या बाळा भेगडे यांनी वडगावच्या ग्रामदैवत पोटोबासमोर नारळ फोडत प्रचाराला सुरुवात केली। 18 जागांसाठी 40 उमेदवार रिंगणात असून कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पुण्यात एका आयोजित केलेल्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय। 2024 ची वाट कशाला बघायची, आजच मुख्यमंत्री पदावर बसण्याची तयारी असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री पदावर दावा कायम असल्याचं देखील अजित पवार यांनी म्हटलं।
एकनाथ शिंदे बंडखोरी करणार आहेत याची कुणकुण आम्हाला लागली होती, पण आमच्या हातात राज्य असूनही काही बाबी इतक्या व्यवस्थित घडल्या की आम्ही काहीच करू शकलो नाही। ठाण्यातले सगळे अधिकारी एकनाथ शिंदे यांच्याशी एकनिष्ठ राहिले। शिंदे गटाच्या सगळ्या गाड्या पद्धतशीर बाहेर पडल्याचं अजित पवार यांनी सांगितलं। पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे। अजितदादा हे तर जनतेच्या मनातील सीएम आहेत अशा आशयाचे बॅनर पुण्यामध्ये लागले। अजित पवार आणि मी परवाच एकत्र बसून जेवलो ते एखाद्या स्वीट डिश प्रमाणे आहेत, गोड माणूस आहेत अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजितदादांचे गोडवे गायलेत। अजितदादा महाविकास आघाडीचे आधारस्तंभ आहेत असं देखील संजय राऊत म्हटले। पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या एका माजी नगरसेवकानं दादा आम्ही तुमच्या सोबत आज उद्या आणि सदैव अशा आशयाचे होर्डिंग्ज लावलेले आहेत। विशेष म्हणजे या होर्डिंग्जवर ना राष्ट्रवादी पक्षाचा उल्लेख केलाय ना पक्षप्रमुख शरद पवार यांचा फोटो वापरलाय। अजित पवारांनी पक्षप्रवेशाच्या विधानांना पूर्णविराम जरी दिला असला तरी सध्या या होर्डिंग्जची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे। अजितदादांनी भूमिका स्पष्ट केली असली तरीही महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप होणार आहे। सध्या जी चर्चा सुरू आहे ते नक्कीच होणार असा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री प्रकाश सोळुंके यांनी केलेला आहे। त्यांच्या या दाव्यानं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पुन्हा एकदा संजय राऊतांवर घणाघाती टीका केली आहे। कोण संजय राऊत? मी कोणत्याही संजय राऊतला ओळखत नाही। संजय राऊत शिवसेना मातोश्री विषय संपलाय। महाराष्ट्रात त्यांची सत्ता आता पुन्हा येणार नाही अशा शब्दात राणेंनी उद्धव ठाकरे आणि राऊतांवर प्रहार केलाय। शरद पवारांच्या सांगण्यावरून संजय राऊतांनी शिवसेना फोडल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केलेला आहे। महाविकास आघाडी चुकीच्या पद्धतीने तयार झाल्याचा घणाघात देखील त्यांनी केलाय। शिवसेनेतले 40 आमदार संजय राऊत यांना कंटाळून बाहेर पडले आणि आता अजित पवार देखील संजय राऊत यांच्यामुळेच महाविकास आघाडी सोडून जातील असा दावा भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केलाय। राऊतांनी शरद पवारांनी जसं सांगितलं तसं काम करत शिवसेना फोडल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। राज्य सरकार मराठा आरक्षणासंबंधी सकारात्मक असून त्यासाठी जे काही करता येईल ते करणार अशी माहिती राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेली आहे। मराठा आरक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करणार येणार असून एक नवा आयोग नेमून मराठा समाजाचा विस्तृत आणि शास्त्रीय सर्वेक्षण करण्यात येईल असं देखील ते म्हणाले। बीड शहरासह जिल्ह्यातील शेकडो गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या माजलगाव धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। धरणावरील तांत्रिक स्टाफ आणि इतर कर्मचाऱ्यांची अनेक पदं रिक्त आहेत। अनेक वेळा प्रशासनाला कळवून देखील पदभरती होत असल्यानं कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात काँग्रेसकडून हंडानाद आंदोलन करण्यात आलं। पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी हंडानाद आंदोलन यावेळी करण्यात आलं।